तर शेवटी मनोज जरांगे पाटलांनी सपशेल शरणागती पत्करलेली आहे. आपण विधानसभेची एकही जागा लढणार नाही हे त्यांनी आज सकाळी स्पष्ट करून सांगितले, म्हणजे 4 तारखेला, 4 नोव्हेंबरला. याचबरोबर अर्थात म्हणजे महाविकास आघाडी आणि त्यातही खास करून एनसीपी शरद पवार गटाच्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल या घटनेनंतर. म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी माघार घेतल्यानंतर हे सुद्धा स्पष्ट झाले की ते कोणाच्या इशाऱ्यावरती नाचत होते. आता मनोज जरांगे पाटील हे कोणाच्या इशाऱ्यावर नाचणारी कठपुतली होती आणि हे बुजगावणं का उभं केलं गेलं होतं हे जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो नमस्कार, तुमचे परत एकदा स्वागत इंडी मित्रमध्ये. मी अजय सुदामे, तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. तर आज नामांकन परत घेण्याची आज धामधूम संपलेली आहे. म्हणजे नामांकन भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर होती आणि ते परत घेण्याची, अर्ज परत घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर होती. तर आज बऱ्यापैकी फॉर्म परत घेण्यात आले, त्याच्याविषयी अपडेट देतो. त्याआधी एक ज्याला काय म्हणतात की हिंदीमध्ये किंवा उर्दूमध्ये शेखी बगारणे म्हणतात ते, की मनोज जरांगे पाटील यांनी 75 फॉर्म भरले होते, पण त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या 75 अनुयायांनी फॉर्म भरले होते. त्यातले 51 फॉर्म हे पश्चिम महाराष्ट्रात, म्हणजे जे खरं म्हणजे पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्र आहे, कोल्हापूर, सांगली, सातारा तो जो एरिया आहे, 51 फॉर्म तिथे भरले होते. आणि एक 25 फॉर्म साधारणपणे मराठवाड्यात त्यांनी भरले होते. मी माझ्या मागच्या व्हिडिओतनं या 75 पैकी ते 50 फॉर्म, पश्चिम महाराष्ट्रातले 50 फॉर्म ते परत घेणार असं असं सांगितलं होतं. पण मराठवाड्यातले ते लढतील असा माझा अंदाज होता, पण त्यांनी पूर्णच सपशेल शरणागती पत्करलेली आहे. सगळे फॉर्म त्यांनी परत घेतलेले आहेत. तर मी जो अंदाज वर्तवला होता त्यातला अर्धा अंदाज खरा झाला. असो. तर मित्रांनो, शेवटी तुम्ही सांगितलं नामांकनाची आणि नामांकन अर्ज परत घेण्याची आज धामधूम संपलेली आहे. दोन्ही पक्षां, दोन्ही आघाड्यांमध्ये म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीमध्ये बऱ्यापैकी बंडखोर उमेदवार होते. मला वाटतं महायुतीमध्ये साधारणपणे 32 होते आणि महाआघाडीमध्ये 24-25 होते. आज 4 तारखेला 3 वाजेपर्यंत ही मुदत होती आणि जे लेटेस्ट जे अपडेट आहे त्याप्रमाणे आता महायुतीमध्ये 11 असे उमेदवार राहिले आहेत जे अजूनही बंडखोर म्हणून निवडणुका लढणार आहेत. आणि महाविकास आघाडीमध्ये हा आकडा साधारणपणे 15-16चा आहे. अजून क्लॅरिटी उद्या येईल. पण मला या मागच्या या 10-15 दिवसातला किंवा एक 7 दिवसातलाच म्हणा, जे सगळ्यात 3 ड्रामॅटिक इव्हेंट जे मला वाटले ते इथे मी सांगून मग आपल्या मुख्य विषयाकडे येऊ. सचिन सावंत काँग्रेस पक्षाचे अतिशय जुने लॉयल नेता आहेत, खूप दशकांपासून काँग्रेसमध्ये आहेत. त्यांची गंमत अशी झाली बिचाऱ्यांची की त्यांना पक्षाने जे तिकीट दिलं ते अंधेरी वेस्ट मधनं दिलं, पण त्यांना तिकीट बांद्रा ईस्ट मधनं पाहिजे होतं. आता इथूनच काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीच्या जे ज्या जो 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 काय त्यांनी ज्या प्रकारे इलेक्शन मॅनेज केलंय त्याचा हा एक हायलाइट होता. जो सचिन सावंत अतिशय व्होकल आणि स्ट्रॉंग सपोर्टर आहेत, त्यांना पाहिजे ती सीट दिली नाही, त्यामुळे त्यांना दिलेली सीट त्यांनी नाकारली. दुसरं म्हणजे अजून एक असंच उदाहरण, ते हे आहे उभाटाचं. उद्धव ठाकरेंनी किशनचंद तनवाणी म्हणून एक औरंगाबाद मधले नेता आहेत, जे जुने भाजपाई होते, त्यांना त्यांनी तिकीट दिलं. किशनचंद तनवानींनी हे तिकीट नाकारून टाकलं. त्यांनी सांगितलं मला इथे इथनं फॉर्म भरायचा नाही का, तर मला हे जे आपले जे मतदार आहेत, हिंदू मतदार माझ्यामुळे वाटले गेले असं व्हायला नको, म्हणून त्यांनी आपलं त्यांना दिलेलं तिकीट त्यांनी नाकारलं, परत पाठवला फॉर्म. नंबर 3 म्हणजे आजचा 4 तारखेला घडलेला जबरदस्त ड्रामा मधुरिमा राजे, म्हणजे कोल्हापूरमध्ये जे महाराजांचं खानदान आहे त्या सून आहेत त्यांचे ते. तर या मधुरिमा राजेंनी ऐन वेळी त्यांना खरं म्हणजे काँग्रेस पार्टीने ऑफिशियल एबी फॉर्म दिला होता, त्यांना नॉमिनी म्हणून तिथे त्यांनी फॉर्म भरला होता, तो आज त्यांनी विड्रॉ केला. मित्रांनो, याच्यापेक्षा मोठं तोंडाला दुसरं काळं फासल्याचं या निवडणुकांमध्ये उदाहरण नाही. म्हणजे हे जे तिथलं जे रॉयल खानदान आहे, महाराजांचं खानदान आहे, त्यांचे काँग्रेस पार्टीशी अतिशय जुने संबंध आहेत. यावेळेला लोकसभेत सुद्धा शाहू महाराज निवडून आले होते, बरोबर. या त्यांच्याच घराण्यातल्या आहेत या मधुरी महाराजी पण. आणि त्यांना काँग्रेस पक्षाने एवढा मान देऊन त्यांना एबी फॉर्म देऊन त्यांनी फॉर्म भरला होता, तो आज त्यांनी ऐन वेळी त्यांनी विड्रॉ केला. आणि त्यावेळी तिथले जे काँग्रेसचे सगळ्यात मोठे नेता आहेत बंटी पाटील, ज्यांचं खरं म्हणजे नाव सतेज पाटील आहे पण ते बंटी पाटील म्हणूनच प्रसिद्ध आहेत, त्यांचा जो संताप झाला मित्रांनो, तो बघण्यासारखा आहे.
म्हणजे कोल्हापुरी लोक जेव्हा चिडतात तेव्हा भयानक प्रकार असतो तो, आणि ते मग ते डावीकडे उजवीकडे पाहत नाहीत की आपण कोणाविषयी बोलतोय. म्हणजे मित्रांनो, खरंच गमतीचा भाग जाऊ दे, पण बंटी पाटलांनी ज्या पद्धतीने एका स्त्रीचा अपमान केलाय त्याची निर्भत्सना जेवढी करावी तेवढी थोडी आहे. बंटी पाटलाचा अरेगन्स. बंटी पाटील हे काही छोटे नेता नाहीत, डी वाय पाटलांचे पुत्र आहेत ते, आणि कोल्हापूरचे काँग्रेसचे सगळ्यात मोठे नेते आहेत. पण त्यांनी या स्त्रीचा जो यावेळी अपमान केला तो अतिशय वाईट, ज्याची कुठल्याही मला म्हणजे ज्याची निर्वत्सना करायला कुठलेही शब्द कमी पडतील. पण थोडक्यात काय, की काँग्रेस पार्टीच्या अक्षरशः तोंडाला कोल्हापुरात मित्रांनो काळं फासलं गेलेलं आहे. मधुरिमा राजेंची माघार हा जरी आजचा मोठा इव्हेंट असला तरी याच्याही पेक्षा सगळ्यात मोठा माघार कोणाची असेल आणि ज्यांनी आजचा दिवस गाजवला असेल तर तो मनोज जरांगे पाटलांच्या माघारीने. मनोज जरांगे पाटलांनी जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, आज स्पष्ट सांगून टाकलं की मी इथे एकही माझा कॅन्डिडेट हा या निवडणुका लढणार नाही. आता मनोज जरांगेंनी माघार का घेतली आणि मनोज जरांगे एकूणच हा सगळं खूळ काय आहे हे जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल थोडेसे समजले पाहिजेत. या दोघांमध्ये साम्य आहे की ही दोघंही आंदोलनाची अपत्ये आहेत. दुसरं असं की दोघांनीही काही काळ का होईना समाजाच्या एका मोठ्या घटकाला अशा पद्धतीने मतदान करायला लावलं की ज्यांनी भाजपचा फायदा होणार नाही. आता मी असं का म्हणतो, असं बघा की 2013 मध्ये दिल्लीमध्ये निवडणुका झाल्या होत्या विधानसभेच्या. त्यावेळेला तीन पक्ष होते लढणारे, म्हणजे आजही तीन आहेत, त्यावेळेला तीन मोठे पक्ष होते ते म्हणजे काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टी. आम आदमी पार्टी पहिल्यांदा नवीन पक्ष होता. तर त्यावेळेला झालं असं मित्रांनो की 70 पैकी तिथे 70 विधानसभेच्या जागा आहेत. 70 पैकी तिथे भाजपला 32 जागा मिळाल्या, आम आदमी पार्टीला 28 मिळाल्या आणि 8 ज्या आहेत त्या काँग्रेसला मिळाल्या आणि 2 इंडिपेंडेंट्स होते. या निवडणुकांमधला अजून एक अतिशय महत्वाचा डेटा पॉईंट हा की मी जसं सांगितलं भाजपला 32 जागा मिळाल्या होत्या, पण त्यांचा जो व्होट शेअर होता मित्रांनो तो 33% होता. आम आदमी पार्टीला 28 जागा मिळाल्या होत्या आणि त्यांना 29.5%, जवळजवळ 30% त्यांना मतदान झालं होतं. आणि काँग्रेस पक्षाला 8 जागा मिळाल्या होत्या आणि त्यांना 26% मतदान झालं होतं. आता हे त्यामुळे ही हंग असेंब्ली आली, कोणालाच क्लिअर कट मेजॉरिटी नव्हती. त्याच्यामुळे मग अरविंद केजरीवाल काही दिवस मुख्यमंत्री होते, मग त्यांचं सरकार पडलं आणि पुढे 1 वर्ष गव्हर्नरचं राज्य होतं इथे. पण लगेचच वर्षा सव्वा वर्षांनी झालेल्या निवडणुकांमध्ये काय चमत्कार झाला पहा. अरविंद केजरीवालांच्या 28च्या ज्या जागा होत्या त्या वाढून झाल्या 67 आणि भाजपच्या 32 वरनं कमी होऊन झाल्या 3 आणि काँग्रेस पार्टी 0. आता जर का तुम्ही, मी म्हटलं होतं व्होट शेअर अतिशय इथे महत्वाचा डेटा आहे, जर का तुम्ही व्होट शेअरचा डेटा बघितला तर बीजेपीचे 33 वरनं जे व्होट शेअर होतं ते कमी होऊन फक्त 0.7 कमी झालं होतं. म्हणजे किती झालं होतं, 32.3. म्हणजे त्यांना जवळजवळ तेवढीच मतं मिळाली होती, पण त्यांच्या जागा झाल्या 3. म्हणजे किती, 32च्या सरळ 90% त्यांच्या जागा कमी झाल्या. अरविंद केजरीवालांना जी 2013 मध्ये 29% मतं मिळाली होती ती वाढून झाली 53% आणि त्यांच्या जागा किती झाल्या, त्यांच्या जागा झाल्या 2867. म्हणजे त्यांचं जे व्होट शेअर होतं ते पण चांगलं वाढलं, पण त्याच्यापेक्षा त्यांच्या जागा जास्त वाढल्या, त्यांच्या जागा जवळजवळ 2.5 पटीने वाढल्या. तर हा चमत्कार कसा झाला, आणि अर्थात काँग्रेस पक्षाला 0 जागा मिळाल्या. तर हा चमत्कार झाला कसा, तर हे फार सिंपल आहे. जे मुस्लिम मतदार होते त्यांचं जे डिव्हिजन होतं, मतांचं जे डिव्हिजन होतं ते अरविंद केजरीवालांनी थांबवलं होतं. सगळ्या मुसलमान मतं जशी यावेळेला महाराष्ट्रात 2024 मध्ये जसा प्रकार झाला होता तसाच 2013 दिल्लीमध्ये झाला होता. कंप्लीट मुस्लिम मतदार हे काँग्रेसकडनं अरविंद केजरीवालांकडे शिफ्ट झालं होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी भाजपचा धुव्वा उडवला. परत 5 वर्षांनी जेव्हा निवडणुका झाल्या 2020 मध्ये, तेव्हा सुद्धा हेच झालं. थोडेसे अरविंद केजरीवालांची मतं थोडीशी कमी झाली, भाजपच्याही थोड्याशा जागा वाढल्या, 3च्या 7 झाल्या, पण फारसा फरक पडलेला नाही. तर काय की अरविंद केजरीवालांची खासियत ही की त्यांनी ही 10 वर्ष या 2 निवडणुका त्यांनी कंप्लीट जी काँग्रेसची मतं होती, काँग्रेसची जी मुस्लिम मतं होती ती त्यांनी स्वतःकडे ओढून घेतली. त्यांनी मुस्लिम मतदारांना हे कन्व्हिन्स केलं की काँग्रेस भाजपला आता हरवू शकत नाही, मी हरवू शकतो, मला मतदान करा. जरांगे पाटलांनी सुद्धा अरविंद केजरीवालांप्रमाणे जरांगे पाटलांनी सुद्धा 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हेच केलं. त्यांनी मराठा मतांचे विभाजन थांबवले आणि टू सम एक्सटेंट मराठा, मुस्लिम आणि दलित सुद्धा, पण मराठा मतदार जास्त. त्यांनी मराठा मतदारांचे विभाजन थांबवले आणि सगळी मराठा मतं, मराठवाड्यात तर खास करून मराठवाड्यात, त्याच्या लगतच्या एरियात
आणि टू सम एक्सटेंड पश्चिम महाराष्ट्र सुद्धा. तर या या एरियामध्ये त्यांनी प्रचंड मराठा मतदान हे महाविकास आघाडीला घडवून आणलं. कसं काय? तर सतत टीव्हीवरती येऊन जे काय त्यांनी उपोषण केलं ते करून, देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून, त्यांच्या जातीला टार्गेट करून आणि पर्यायाने भाजपला टार्गेट करून त्यांनी मराठा मतदारांना हे कन्व्हिन्स केलं की भाजपच आहे जी आपल्याला आरक्षण मिळू देत नाही आहे. जेव्हा की ही सत्य परिस्थिती नाही हे तुम्ही जाणता, मी सगळे जाणतो. पण जे गरीब लोक आहेत, ज्यांच्या खरोखर आर्थिक समस्या आहेत, त्यांना हे, आणि अशिक्षित सुद्धा असतील, त्यांना हे कळू शकत नाही. आणि मग अर्थात त्याच्यावरती फायदा घेणारे काही चतुर लोक असतातच, ऑपॉर्च्युनिस्ट ज्यांना आपण म्हणतो. तर अशा प्रकारे 2024 मध्ये जरांगे पाटलांनी सगळं मतदान हे महाविकास आघाडीला घडवून आणलं. पण मग प्रश्न हा उभा राहतो की आता माघार का? ऐन वेळेला असा अवसान घातकीपणा का? ज्या 70-75 लोकांना तुम्ही फॉर्म भरायला लावले, ज्यांनी 6 महिने वर्षभर घरदार सोडून तुमच्यावर आंदोलन केले, त्यांचा काय दोष? आज त्यांनी काय करायचं? त्यांनी शेती सोडून, घरदार सोडून ते तुमच्यावर उन्हातान्हात तिथे बसले होते. आता त्यांच्या त्यांच्या आयुष्यात इथून पुढे त्यांनी काय करायचं? जरांगे पाटील याचं उत्तर देतील का? अजून एक उभा राहणारा प्रश्न हा की याचा फायदा कोणाला होणार? आणि अर्थात म्हणजे मनोज जरांगेंना हँडल कोण करत होतं याचे पुष्कळ मित्रांनो प्रवाद आहेत जमान्यामध्ये, लोकांमध्ये. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे की हा देवेंद्र फडणवीसांचा मनुष्य होता. तर देवेंद्र फडणवीसांचा मनुष्य त्यांना एवढा सकाळ संध्याकाळ कशा काय शिव्या देईल हे मला लॉजिक कळणार नाही. आणि देवेंद्र फडणवीसांचा मनुष्य त्यांचं नुकसान कसं काय करेल 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, हे काही मला लॉजिक माहीत नाही. दुसरं असं लोकांचं म्हणणं की हा एकनाथ शिंदेचा मनुष्य, कारण तो एकनाथ शिंदेबद्दल काहीही वाईट बोलत नाही, बोलतच नाही. आणि आणि त्यांनी एका प्रकारे एकनाथ शिंदेचे जे मराठा उमेदवार होते त्यांना निवडून आणण्यात त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मदत केली होती. पण बहुतेक लोकांचं जे अग्रीमेंट आहे ते या विषयावरती आहे की मनोज जरांगे पाटील हा शरद पवारांचाच माणूस आहे, जे की मला लॉजिकल वाटतं. कारण असं बघा की 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त फायदा हा महाविकास आघाडीला, म्हणजे इंडिया आघाडीला किंवा महाविकास आघाडीला झाला. आणि त्याच्यातही शरद पवारांच्या पक्षाला आणि काँग्रेसला अर्थात सगळ्यात जास्त जागा या मराठवाड्यातनं मिळाल्या, जो मनोज जरांगे पाटलांचा एरिया आहे. दुसरं असं की जे काँग्रेसचं आणि शरद पवारांचं म्हणजे त्यांचा राष्ट्रवादी पक्ष जो होता त्याची जी शक्ल झाली, अजित पवार बाहेर पडल्यामुळे त्याची जी शक्ल झाली आणि त्यांचा जो मराठा मतदार तो विभागला गेला असता, जो अजूनही विभागला जाणारच आहे, तो परत आणण्याकरता ही काहीतरी क्लुप्ती होती असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट ती ही की देवेंद्र फडणवीसांनी मराठा मोठे मोठे नेता जसं की अशोक चव्हाण, विखे पाटील, नारायण राणे असे मोठे मोठे नेता फोडून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस आणि शरद पवारांचं बऱ्यापैकी मराठा मत फोडलेलं आहे. तर ते मराठा मत परत आणण्याकरता ही शरद पवारांनी केलेली आयडिया होती. आता मनोज जरांगे पाटलांनी आपले नॉमिनेशन परत घेतल्यानंतर आम्ही निवडणुका लढणार नाही हे सांगितल्यानंतर अर्थात महाविकास आघाडीला याचा फायदा होणार हे अगदी नक्की आहे. हे का? तर मनोज जरांगे पाटील म्हणजे आता मी जो 2 दिवसापूर्वी व्हिडिओ केला त्यातूनही हे सांगितलं होतं. 2 दिवसापूर्वी त्यांनी 3 दिवसापूर्वी त्यांनी मुस्लिम आणि दलित नेत्यांची सुद्धा त्यांनी मदत घेणार ते त्यांनी भेट घेतली होती. तर याचा अर्थ हा होता की ते जी महाविकास आघाडीची जी वोट बँक आहे, एमएमडी ज्याला म्हणतात, मुस्लिम, मराठा आणि दलित, तीच वोट बँक मनोज जरांगे पाटील लक्ष करत होते. आणि जर का त्यांनी ही वोट बँक टार्गेट करत करत जर का त्यांनी आपले उमेदवार जर का उभे केले असते तर त्यांनी महाविकास आघाडीची मतं खाल्ली असती, हे अगदी स्पष्ट आहे. त्यातूनही सगळ्यात जास्त धक्का त्यांनी शरद पवारांना पोचवला असता, हे सुद्धा अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे आज आता महाविकास आघाडी खुश असणार. अजून एक माझ्या मनात उभा राहतो तो प्रश्न हा की मग हे करायचंच नव्हतं, निवडणुका लढायच्याच नव्हत्या तर एवढं नाटक केलं कशाला? एवढी नौटंकी केली कशाला? लोकांना तुम्ही फॉर्म, त्या गरीब मराठा नेत्यांना तुम्ही फॉर्म का भरायला लावले? तर मित्रांनो त्याचं कारण हे की हे सगळं केल्याने जो फायदा जो झाला तो हा आहे की मराठ्यांचं एकत्रीकरण झालं. एवढंच नाही, म्हणजे गरीब मराठ्यांचं बरं, जे कदाचित काँग्रेसपासनं आणि शरद पवारांपासून एनसीपी पासून छिटकून चालले होते, दूर चालले होते, गेले होते, त्यांचं परत एकत्रीकरण झालं. आणि हेच म्हणजे हे एक तुम्ही त्यांना विस्थापित मराठी असं म्हणा, जे की
शरद पवारांपासून डिसअपॉइंट झाले होते शरद पवारांमुळे. कारण त्यांच्याकरता आजपर्यंत शरद पवार ना काँग्रेस ना शरद पवार काही करू शकले. एवढे मोठे मोठे मराठा नेता होऊन गेले, कित्येक बहुतेक मुख्यमंत्री आपल्या राज्याचे मराठाच होते. असं असूनही या गरीब मराठ्यांकरता कोणी काही करू शकलं नाही. त्यामुळे त्यांची डिसअपॉइंटमेंट होती. हे जे डिसअपॉइंटेड मराठा होते हे मनोज जरांगे पाटलाच्या मागे गेले होते. आणि अर्थात त्यांनी त्याला आता मुस्लिम आणि दलित मतांची सुद्धा जोड द्यायचा प्रयत्न केला होता. तर या आंदोलनामुळे काय झालं की या विस्थापित मराठ्यांचं एक एकत्रीकरण झालं. आणि आता जेव्हा तुम्ही त्यांना इथपर्यंत पोहोचवलं की आता मी निवडणुका लढणार, आणि आता जेव्हा ते निवडणुका लढणार नाहीत हे स्पष्ट होईल, तेव्हा मग दुसरा मराठा नेता कोण? तर शरद. हे आजही सत्य आहे की मागच्या 30-40 वर्षातला महाराष्ट्रात जर का मराठ्यांचा कोणी नेता असेल तर तो शरद पवारच. दुसरा मागच्या 30 वर्षात म्हणजे 1990 पासून म्हणा, मराठ्यांना दुसरा मोठा याच्यापेक्षा नेता नाही. म्हणजे भाजपनी प्रयत्न करून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना उभं करण्याचा प्रयत्न करूनही अजून म्हणावे तसे यश आलेले नाही. त्याच्यामुळे जे मराठे जरांगे पाटलांनी एकत्रित केले आहेत ते आता जरांगे पाटील निवडणुका लढत नाही म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली ते शरद पवारांनाच मतदान करणार. मित्रांनो, तिसरा आणि अतिशय महत्वाचा अजून एक फॅक्टर हा की जे हरियाणामध्ये जाटांविरुद्ध काउंटर पोलरायझेशन झालं होतं. म्हणजे जाट मतदार आणि मुस्लिम मतदार हे जे काँग्रेसचा फॉर्म्युला आहे प्रत्येक राज्यातला, की एक मोठी जात घ्यायची. जसं उत्तर प्रदेशमध्ये पूर्वी यादव होते, बिहारमध्ये यादव होते, महाराष्ट्रात मराठा आहेत, हरियाणामध्ये जाट आहेत. अशा पद्धतीने एक मोठी जात घ्यायची आणि त्याला मुस्लिम मतं जोडायची. मग त्याच्यावर काही दलित, काही अजून काही मतं येतात. हा जो फॉर्म्युला हरियाणात फेल झाला. कारण काय झालं? काउंटर पोलरायझेशन झालं. म्हणजे काय? जाटांविरुद्ध ज्या बाकी जाती होत्या, छोट्या 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 ओबीसी जाती होत्या, त्या भाजपने एकत्र केल्या. आणि महाराष्ट्रात सुद्धा हेच भाजपने केलेलं आहे आणि ते होणार आहे. पण हे एवढं जास्त होऊ नये, जास्त शार्प काउंटर पोलरायझेशन होऊ नये आणि मराठा नेत्यांना अगदी जगणं अशक्य होऊ नये म्हणून सुद्धा हे होऊ शकतं की जर मनोज जरांगे पाटलांनी आपलं आंदोलन ऐन वेळेला मागे घेतलं. नाहीतर मराठा नेत्यांना टार्गेट करणं हरियाणाप्रमाणेच अगदी सोपं झालं असतं. ऑलरेडी काही ठिकाणी बीड वगैरे सारख्या जिल्ह्यांमध्ये जिथे ओबीसी मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणजे तिथे वंजारी कास्ट फार मोठी आहे गोपीनाथ मुंडेंची, तर तिथे मराठा नेत्यांना पुष्कळ मित्रांनो त्रास होतो आहे. काही ठिकाणी त्यांना गावात येण्यास मज्जाव केलेला आहे. जर का हे लोण पसरलं तर मराठा नेत्यांचं जगणं अशक्य होऊ शकतं. पुष्कळ एरियात, वेस्टर्न महाराष्ट्रात नाही होणार, मराठवाड्यात नाही होणार, पण ते काही पूर्ण महाराष्ट्र नाही, ते सोडून सुद्धा जवळजवळ 4/5 महाराष्ट्र उरतो. त्याच्यामुळे जर का हे मराठा नेत्यांविरुद्ध जर का वातावरण पेटलं तर त्यांचं जगणं कठीण होईल, इलेक्शन लढणं सोडून द्या. त्याच्यामुळे मला वाटतं हा अजून एक फॅक्टर आहे की ज्यामुळे मनोज जरांगे यांनी ठरवलं असेल की आपण हे आंदोलन मागे घ्यावं, अर्थात त्यांनी किंवा म्हणजे त्यांच्या बोलवीत्या धन्यानी. आता तो कोण हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. उद्यापासून प्रचार सुरू होणार आहे, त्यामुळे निवडणुका अजून इंटरेस्टिंग होतील. त्यामुळे आपली भेट परत परत होतच राहील. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.